आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू केदार जाधव आहेत। केदारजी, एक महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्याकडनं हवी आहे की आपण तिन्ही फॉर्मॅटमध्ये खरं तर आजपर्यंत खेळलेला आहात, आज नवीन इनिंग सुरू करत आहात, तर कसं पाहता? मी ॲक्च्युली दोनच फॉर्मॅटमध्ये खेळलेलो आहे, एक दिवसीय आणि T20मध्ये। पण आता ही जी असेल ही मी नक्कीच कसोटी समजीन, कारण मी क्रिकेटमध्ये कसोटी नाही खेळलो, पण आयुष्याची जी कसोटी आहे ती माझी आजपासून सुरू झाली आहे आणि ती मला नक्कीच जिंकायची आहे। माझ्या उरलेल्या पूर्ण आयुष्यात चांगली कामगिरी करून आणि पक्षवाढीसाठी जी काही जबाबदारी मिळेल ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून। भारतासाठी खेळताना आपण गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी करतात, भाजपच्या पिचवरती खेळताना तशाच विरोधकांना उत्तर देताना नेमकी फटकेबाजी आम्हाला पाहायला मिळेल? बघा, बॉल जसा येतो तसं क्रिकेट खेळायचो आम्ही, आधी काही ठरवलेलं नसतं। पण महत्त्वाचा मुद्दा आहे की मी इथे कोणावरही टीका करण्यासाठी नाही आलोय, मी काम करण्यासाठी आलोय आणि विकासासाठी या राज्यातल्या यंग जनरेशनसाठी जे जे काही गरजेचं असेल ते मी नक्की माझा पूर्ण प्रयत्न असेल ते त्यांना मिळवून देण्याचा त्यांचा जो हक्क असेल ते। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते केदार जाधव ज्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपसाठी जो फॉर्मॅट योग्य वाटेल त्या फॉर्मॅटमध्ये खेळण्यासाठी मी सदैव तत्पर असणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमचा मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।